काय करते अर्पिता? काय नाही बसले. दे ना मला जरा थोडे. कशाला? तुला माहित नाही? कशाला? अरे उद्या लग्नाचा वाढदिवस लागा आपला. तू साडी आण तुम्ही. कुठून दिवस उगला आज? दररोज तू तिकडूनच उगलाय. खरंच साडी आणतो तुला. माझ्यासाठी साडी म्हणून म्हणलं, दिवस कुठून उगलाय? तिकडूनच उगलाय. खरंच आणणार आहे. आपल्याला यायला कमी पडतंय. 10 रुपये तो लागा. मी शपथ नाही पेत. मी कधी 10 रुपये देवा. काय तुम्ही कुठं काय? कधीतरी पेतो एखाद दिवशी. फक्त चव घेता कशी लागते. कधीतरी पेत त्याला काय होतं एखाद दिवशी. गावातले दारू झाली ना, त्यामुळे तुम्ही तू संपवायचं मी बघताय. कामाला होतो ना, एटीएम तो घेतलोय मग पगार राखा तू किती का गोडीत पैदी मला तू सांगतोय. तुला साडी माझ्याकडे आणायची पैसे पैदी तू. पैसे नाहीत माझ्याकडे. अरे साडी आणतो तुला. माझ्याकडे भरपूर साड्या आहेत. तुझ्या शपथ आणतो. लय भारी साडी आल्यात नाही मार्केट मध्ये. इतक्या भारी सेल लागलंय. आणतो खरंच आणतो. तुम्ही कशाला गेलते साड्या बघायला? ते मग अजून जरा सांगतो सेल लागले. तो गेलता बायकुल घेऊन. हो. हा ते थिटी नाही का ते गेला त्याच्या बायकुल घेऊन. तो बी तुमच्यासारखाच आहे. पण आता म्हणलं तुला टाइम यायला काय उन्हात निघून ये. तू काय नको कोण उन्हात नाही तुला मी सांगतो जाऊन. माझ्याकडे नाही पैसे. तू एटीएम मध्ये पैसे गेले मला मेसेज पडलाय. चावटच आहे फक्त. मग आणि तुमच्याकडे कसं काय मेसेज पडला? मग माझ्या मोबाईलचं अटॅच भरलं तर मी एटीएम तो मोबाईल माझ्याकडे ना. नक्की साडी आणणार? लय भारी एकच नंबर साडी आणणार नाही तुला. हा 5,000ची अख्खी साडी आणणार तुला. पण माझ्याकडे एवढे पैसे नाहीत. मी 1,500 काढले तर तुम्हाला 5,000ची कुठून आणता साडी? नाही हाय 5,000 काढलं का कोणाला दिले नाही एवढं माझ्याकडे. 1,500 भेटत. एका डब्यावर ठेवले असते. नाही 1,500 आहेत माझ्याकडे. नाही एवढं 1,500 काय यायचं तू म्हणशील काय साडी आणली मग. नाही चालते मला. तुम्ही केवढी देताय तेच लय झालं माझ्यासाठी. 1,500 कुठे रे मलाच लाज वाटते घेऊन यायची. आणते ये घेऊन. काम झालं बरं झालं पैसे द्यायला तयार झाली बायकू. किती पैसे मी म्हणलं तू बरेच पैसे काढले आणि काय म्हणली 1,500 काढल्यात. आणि जर साडी नाही आणली नाही तुझा मुर्दा बसवला. 5.5 काय अजून मी 1,000 कोणाकडून उसने घेईन. घाण राहील त्या दुकानात पण तुला साडीच भारी आणणार. आणू तर नको घाणच ठेवते तुला. अहो अर्ध नको बोल की असं नको बोल प्रेमाने बोल की जरा थोडीशी. कायला का आणि ती मी जाऊ का साडी ना आणू. बाय येतो आता जात का कुठून दिवस चुकला बाई. खरंच साडी आणून का हे. एक तर आजकालच्या मित्रांचा नाद लागला याला. बघूच नांदल्याचा मुर्दाच बसवतो मेल्याचा. माणसाला एक काही काम नाही. एका जागेवर जी आणीन ना ती एका जागेवर ठेवायचं. असं दुसरीकडे ठेवायच नको. सगळा राडा करून ठेवायचा बाया. एका जागेवर चांगलं दिसत नाही का असं स्वच्छ. नाही ना सवय नाही चांगलं करायची. जाऊ बाया. यार खुश काय करते? काय करती? काय आलं इकडचं तिकडे तिकडचं इकडे काय मांडी तिकडे. आज सगळं एका जागेवर करून ठेवलं ना. सगळ्या दुनियात पसारा केलाय. शिवाज तिकडे मांडू तुम्ही. थांबे मांडी राहू दे लई दमली रे तू. अजून काही त्या गोण्या तिकडे उचलून टाकू का? पण येतच असते आपली ठीक आहे. नाही तू काम करते तर मला वाटलं होतं म्हणलं काम केलं जरा तुला बरं वाटेल. पण काय आज काय लय झालंय तुम्हाला? हे काय नाही झालं काय पाहिजे का काय? काय कांदा डोक्यात पडून वर नको बघू. नाही कांदा लय मोठा झालाय म्हणलं काय झाला. तिकडे मांडू का? नाही असा कांदा भरला की असं घालता येतो ना वरची वरच. डोक्यात काय ना डोक्यात काय घालीन मी. हा तशी नाही रे तू स्वभाव तसा नाही एवढा तापण नाही बरं का. हा पण म्हणलं आपलं चला काय म्हणतात घरात आपलं किराणा बिराणा आहे का सगळं? हा आणि काल म्हणली होती ना काय त्याला डबा काय संपलाय? मग तेलच संपलंय फक्त. काय दाजी झालं काय तुझीच कमी होती का? काय नाही आलतो तायडीकडे. काय? तायडे अरे तिचा जीव बघ दाजी लगा. दाजी अरे ही कसली पाहिजे असली कुठं काय आणतंय काय करतंय? अरे सगळं होईल. हसू नको. लयच हसा येतं याला. काय झालंय? पर्या एवढा लाड आला नको. हे ऐक ना मी काय म्हणतोय. लयच आज काय झालंय तुला जास्त झालंय का जेवण? हे ऐक जाऊ दे याच काय जेवणाचं आणि बेवणाचं ही काय काय मच खाता येईल.
मी काय म्हणतो दाजी काय नाही, मी ना एक काम कर, मला गावात यायचंय, तुला आहे ना तिथे आलो ना तसली पोंगी घेऊन देतो गावात आल्यावर जा. हा. हा किती घ्यायच्यात? एकच आणा. बर 4 आणतो 4. जा चालेल या. आलो गावात या म्हणजे तू निघ. इतक्या दिवसात आले बहिणीशी जरा 2 शब्द बोलू द्या ना मला. हा बोल बोल बाबा एक बोल. काय चाललंय तायडे कशी आहेस? हा याला सांग. अजून उभी आहे दाटा काटा आहे जवळ काम करते तवर उभीच राहीन. अगं कधीतरी नीट बोलत जा तायडे भावाशी. तू नीट बोलला पाहिजे ना माझ्याशी. तू मी कशासाठी तर आलता बोलतो. ती सांग. तू मतलबाशिवाय येत नाही. मेन बोल चल. हा तू मतलबाशिवाय येत नाही ती सांग. काय मोबाईल वरच टाकायचा का? हं? काय मोबाईल आम्हाला पैसे सोडतो का? पोरगी बघितली का? लग्न करायची का? अजून कुठं नशीब एवढं. नाही ना. असं चालतो भेटायला. तुम्हाला भेटायला येऊ शकत नाही का भाऊ तुझा तुला? येऊ शकतो ना येऊ शकतो. तुला चहा येतो का? काय चहा. हो पिता येतो. हो हो नाही नाही करता येतो का चहा? नाही नाही. मग जाऊ दे तुला बायको भेटत नाही ह्या हा जगात. जा मग. याचा विचार करून सांगू तुला. का तू लग्न करायची का नाही? चहा शिकून घे स्वयंपाक शिकून घे. तुला चहा आला ना पोरीला- बरं का? चहा आला ना मग तुला बायको बघू आम्ही. हा चहाला या गावात या. चहा पाचतो तुम्हाला. हा. काय म्हणणं का कोणाला? नाही नाही काही म्हणत नाही तू जा. चला चला. हा, ते जा. भाचा कुठे माझा? ते झोपलाय, जा त्याची गाठ घेऊन जा. बरोबर. तिकडे जुळीत आहे. हे ऐक ना, मी काय म्हणत होतो, हा. ती आपल्याला तेला डबा बी आणायची म्हणली ना, पण हा दिवस कुठून उगवलाय बाया? ही काय इकून उगवतो आणि इकडे मावळतो तू. हाय काय? हा नाही मला वाटलं आज इकडून उगवला आणि काय. एका तेला डबा बी आणतो बरं का. हम्म. आणि ती काय अरे त्या जोडीदारा नाही ना, त्याच्या बायको लय भारी साडी आणली म्हणते. पण माझ्या डोक्यात एक आलंय, हं. साड्या तर काय मग घालते तू. हम्म. साडी आणतच नाही तुला, जीन्सची पॅन्ट आणि टी शर्ट. हायो. हा जाऊ दे. अरे त्यांच्या बायका साड्या वाचल्या ना, तू लगेच पॅन्ट आणि शर्ट. हा ओ पण लोक काय म्हणते म्हणू दे, लोकांचं काय घेणं नाही. मग वरून नको सांगायचं बा. माझ्या मालकाने आणली. नको अरे तसलं तू नको. गप लागा, तू ऐक माय. तसलं नको दुसरं काय मग दुसरं काय आणायची? खाय पियाला आणावा. अरे खायला बी आणतो तेच संग. आता ती सगळी नवी आणणार आहे, तर मग तुला नको का? पर तुमची जशी इच्छा तस. मग काय पॅन्ट, जीन्सची पॅन्ट आणि टी शर्ट आणि एक तुम्हाला जसं वाटेल तसं. तेलाचा डबा. आणि खायचं काय म्हणली? खायला तुमच्या मनाने आता आणा तुला काय. काय आवडतं ती सांग. आता तुम्हाला माहित आहे बाई रोजच आपलं ती गुढी शेवण तीन हिन लाडून. बाजारातलं आता तेवढं जाणार. बरं ती आणतो. मग एक काम कर ना, हं. 5,000 दी. म्हणजे मला वाटलं तुम्ही आणणार आहे ती. अरे मग मी आणणार आहे म्हणजे आता पैसे कोणा ताब्यात आहेत? तुझे आहेत का माझे आहेत? हा पण मला वाटलं तुमच्याकडे असेल तेव्हा बोलत तुम्ही. तू काय दुकानात गेला तुला हिशोब लागतो कोणचा? नाही लोक जास्त पैसे काढतात तुझ्याकडून. हा, मग ठीक शाना सुरता माणूस आहे ना. नाही पण तुमचे नाटक बिला वाढायला लागले तो. आता काय नाटकं केलेत? ती मला काहीतरी कळलं होतं काल परदेशी. काय? कुठं गावात जाऊन बसत होतं. अरे मग आता गावात गेला माणूस बसत ना. आणि पैसे कुठे जाते तर गावात बसले आहो. आणि पैसे का गेलेत आपले? आणि मग आता काल परदेशी 1,500 रुपये दिले तुमच्याकडे. आणि त्या बायांचे पैसे दिले नाही गावात मी. दिले का? अरे 1.5 रुपये खर्च नाही राहिला मला. मग आता 5,000 रुपये दे. द्यावंच लागतील काय? अरे काय बायको आहे का काय आहे तू? उगा माणसात चव जायचं धंदा. नाही ती बी आहे चोर मग? नाही जायला पाहिजे. हा मला असं वाटत होतं पण नको. काय वाटत आहे तुला? तू एकदा दान कोणी बोलच गाड्या गुचकी नको धरू तसली. बरं जाऊ दे तिथून आणते मी तिकडे ठेवले तर. हा मग सगळे सांगते का बाकी बरं तू हिशोब तेवढे सांग. हा ना लय नाटक केली तर दणकात दे. ही बायको आहे ना उघडत नाही बरं का. पण आज कसं काय उघडली काय माहिती. पियांटन ती म्हणल्यामुळे उघडली असेल, तशी उघडतच नाही. आणि नाही तर पहिल्यांदीच नाही म्हणली असती. मग पाचशे का आणले म्हणजे बरं होईल, सगळंच काम होईल. अरे पैसे काढी ती का काय गोण्या फोडी ती? अहो ठेवलेली असते ती एक बाजूला एक एका बाजूला एक. अरे लोक घरांनी पैसे ठेवतात आणि तो गोण्यातून काढले काय पैसे? मग आता ठेवावं लागतं. एखाद्याने जर पाहिलं ना तर त्या गोण्यातून येते ना तो परस्पर. काय म्हणजे ते सगळेच किती? सगळेच 5,000 आणलेत मी काढून. हा मला माहिती ना, तू काय एक नोट सुद्धा वर नाही आणणार. एखादी नोट त्यांची कटली जास्त नाही एखादी नाही रे, नको राहू दे, नको गप दे तशी तू. अरे हा पण मी पैसे देते पण हा. एका अटीवर. काय
दारू जर पिऊन आलात हा. तर मग मी तमाशा इतका घालीन की ती 5,000 घेईन आणि वरून व्याज घेईन 5,000. आता तुला माहिती आहे संध्याकाळ झालं मी पिल्याशिवाय येतच नाही घरी. पण कसं काय करेल नाही, मी बाबा, नाही. ऐक ना मी उलशीच पिवली लय नाही. तुला काय शब्द नाही बोललो म्हणजे बस ना. आता रोज एवढी पितो ना. कशाला मी म्हणते कशाला प्यावा. अरे पण कपडे बिपडे त्याचा आनंद नको का घरी येताना काही एवढं सामान. अरे टा किती काय हातात दे बाबा. अंग असं प्रिया मंदिर जावा तुला कळण का नाही अशी फेकझूक नाही करावं. बरोबर मी कसं जपून ठेवतो वरच्या खिशात ठेवतो. नोटा खराब झाले नाही पाहिजे. हा कडक आहे त्या. हा मग काय काय सांगितलं म्हणली तू. ती काय कपडे आणणार आहेत त्याला डबा. ते. हा जीन्सची पॅन्ट आणि टी शर्ट हं. आणि काय लाडून जिलाबी. हा. आणि मला काय घेऊ बोब्याचा पुढे घेऊ का. घ्या तुम्हाला एखादं त्याच्यात उरले पैसे तर. आता लय दिले तो जास्त एवढे आरती यालाच कमी पडणार आहे. याच्या त्याच्या कोण घ्यावं लागते. जाऊ का जा मरुदी बाय ह्या माणसाचं काय खरं नाही. जाऊ दे. काय करते. काय नाही हो बसले का हो. तुझ्यासाठी की आणलंय मी काहीतरी. काय आणले काय आणलं बघायचं का. काय डोळे झाकून तिकडे बघतो. काय आणले तू बघतो तिकडे सरप्राईज आहे तुझ्यासाठी. थांब थांब थांब. उघड बघ काय कुठून दिवस उगावला आज गुलाब आणायला. विषय का बायकोसाठी काय पण आपल्या काय नाही काय नाही नाही, मस्त नाही, दिसतं झाड नका लावू. केलं तर ते कुठून दिवस उगावला आज फुल आणायला. ऐक, आपल्याला काम करायचं होतं. काय आपल्याला फिरायला जायचं होतं. ट्रिप करायची होती आपल्याला. कुठं हा कुठं? गोव्याला जाऊ की आपलं मस्त पैकी. पैसे आहेत का खिशात. विषय आहे का बायको कशासाठी आपली. पैसे आहेत का खिशात. माझी बायको कशासाठी. पैसे नाहीत माझ्याकडे. तू माझी लाडीची बायको आहे ना. काय नाही पैसे नाहीत माझ्याकडे. हा पैसे नाहीत माझ्याकडे. काय लागा असं असतंय. बायको आहे ना माझी तुला लाडीची. पैसे नाहीत माझ्याकडे. हा पैसे नाहीत. बरं असं कर मी तिकीट बुक करतो. हा हा पण खायचं प्यायचं तू बघ मग. काय नाही काय पैसे नाही नाही. 5,000 खर्च येईल बघ तुला. काय बाकीचे नाही, मी काय बघतो की. तुमचे लय कानाव आले तुम्ही गावात जाऊन काय काय करता सगळं माहिती. पैसे नाहीत माझ्याकडे. आता रे देवा काय करतोय मी. मला नाही माहिती. पैसे नाही देणार मी. 1 रुपया नाही माझ्याकडे. तुला लाडाची बायको आहे माझी. पैसे काय पैसे नाही सोन्या देणार मी. बबड्या पैसे नाही लाडाची देणार बायको मी. आहे तू माझी. पैसे नाहीत माझ्याकडे. ते बघ असं का करते. पैसे नाही तर आपण फिरायला जाऊ की मस्त पैकी. पैसे नाहीत. हा कुठं जाणार आहे. कुठं आपलं गोव्याला जाऊ की का दुसरं बाहेर देशात जायचं. पैसे नाहीत. ते बघ तू माझ्या लाडाची बायको आहे ना. किती पाहिजे. हा किती पाहिजे. किती नाही 3-4 हजार रुपये लागतील. बाकी मी आहे की तेवढं. तुला कशासाठी. आणि नाही तिकीट बुक केलं. यावर बरंच नाही का. नाही बुक केलं लय मारीन. नाही नक्की करणार बघ. दे किती पैसे. आईला हातात घेऊन बसली बायको. माझी लाडाची बायको आहे. दे बरा. हा मस्त पैकी तिकीट बुक करतो आपण. जाऊ मस्त पैकी. हा कधी बुक करणार आहे. हे काय आता लगेच चाललो तिकीट बुक करायला. तिकीट बुक करून टाकतो. नाही केलं बघा. ऐक सासूला काय सांगू नको बरं का. हा नाही सांगत. हा नाही तर तू सांगशील म्हणजे. नाही जाऊ का. हा हा आलो तिकीट बुक करून. याला राणा तिकडे बोललं होतं का म्हणे का ना अजून गावात पोलीस आले तर आपल्याला फोनच लावितो. अरे कुठे तिथे बोला. काय मी का वाट पाहत बसलो का. कुठे इकडे राहणार काय ठरलं होतं काल आपल्या राहणार बसायचं. इकडे गावात पोलीस आहेत मोकार मोकार. अरे तिथं बाहेर ये ना तू न गेलत. शाबास म्हणजे मी तर येऊन बसलोय राव. आलो 1-2 मिनिटात आलोय. आता ते दुसरा कार्यकर्ता कुठे आपला. ते बी येईन त्याला येतो घेऊन. हा आणि आता जगाची क्वार्टर बिटर ना. आता तुला क्वार्टर आठवली का आता. हाणू सगळ्यात पैसे करू काढू क्वार्टरी. बरं आलो पटक्याच्या ठेवू का. ठेव हा कावायचं लावला वेळ येत नाही. त्याला बी आणलं ना बघ अजून बी एक आणलं. लोडणं बी आणलं. तुझं सगळी तयारी करून बसलो. काय माणूस बरं म्हणलं काय होईल याच्यामुळे ना पोलिसांना पत्त्या असल्याला पोलिसांना संशय येतो हे होतं त्यापेक्षा कोसा खातो का काय करतो. थोडाच वेळ खेळायचं पण जलद खेळायचं. गाड्या चल टाक क्वार्टर नाही क्वार्टर कायचं मी आलोय मला तो फोन केला निम्यात आल्या. 500 खेळायचं 200 काय म्हणशील तसं चल. 500 इथं ठेवा. तुझे 500 टाकू काय.
हो की दोघांची आमची शिवा काढ तुम्ही पाहिजे चल नाही 500 हा हा. हे आमचे दोघांची किती ती अरे आजार येत म्हणलं बरं लग लागत आम्ही नाही पचून द्यायचे बाबा तुम्ही अरे आणि कोण खेळ खेळ तू चल हा पहिला सुरुवात माझ्यापासूनच करणार मी येऊन बसलोय आधी म्हणल्या चोर म्हणे ते चोर म्हण चेअरमनला एक पडला एका घराने पुढे गेला 8 पडणार पाग खेळला तू आता तू भरलेत ना तू आणि मग काय इथं दोघांचे पैसे इथे 500 दोघात 1000 आहे ती मोज ए, 2 पडले हे तुझं घर पुढे चल हे 1000 500 दे परत 500 टाका चोर म्हण गपरे चोर म्हण दोनच काय दोनच नशीब चेअरमन हरल्यासारखा झाला त्याला एकच पडला एकच पडला हा, चला ते झाला अजिबात नाही नाही, याचे पैसे घ्या वापस. नाही नाही काय काय डाव पूर्ण झाल्याशिवाय काहीच नाही करायचं आताशी 2 पडल्या तुला हा, मग अरे चेअरमन 2 करा, 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 करा. हे, सिटिंग दोन पडले की आणि मला आहे ना यो हे, हे, काय नीट घेऊ का हा हे 4 मला पडल्या माया डाव ना हा? मला हा, हा, डबल डबल डाव चला. नाही, तसं नाही करणार. गप रे. ही चेअरमन जमणार नाही ते. तुम्ही काय म्हणले 4 पैसे सगळे. रामदास संघ राजेंचं बरोबर आहे. तुम्हाला माहितीये का माझा नवरा गोव्याचे तिकीट बुक करणार आहे. बाई किती कौतुक. माझं तर मला साडी आणणार आहे. अगं बाया बाया वाटीवच आहे. मस्तच की. आणि माझं तर नवरा मला जीन्स टॉपच आणणार आहे बाय. आता काय बाय ज्यांचं खोल निघालंय नवीनच. चांगली ड्रेस घालून दे जीन्स पण टॉप वर डायरेक्ट. बघ की आज मला तर काहीतरी वाटायला लागलं. काय बोलत आहे तुम्ही? का ग आम्ही गप्पा मारतोय. चाललंय बस की तू कसं काय असं कसं गप्पा? अगं बस कशा म्हणजे बोलणं चाललंय. कसलं बोलणं चाललंय? अरे देवा मग तू म्हणायचं काय नेमकं? नाही म्हणलं कसं बोलणं चाललंय बघा. आता गप्पा मारतात नवऱ्यांच्या विषयी. नवऱ्याने आम्हाला एवढं सांगितलंय हिला गोव्याला काय फिरायला आणणार सांगितलंय? आहे. हिला गोव्याला फिरायला येणार आहे. हिला साडी आणणार आहे. मला साडी आणणार. मला ते जीन्स टॉपच घेऊन येणार आहे. नवऱ्याच आहे बाबा तुमच्या नवऱ्याचे. कुठे गेलेत मग आता? आता गेले असते आणि ही कुठे गेले? मार्केट मध्ये गेलं बाबा साडी आणायला मला. बघा माझं तर कुठे गेलंय काय माहिती. लावला चुना ह्यांना ह्यांच्या नवऱ्यांनी लावला. का ग बघितलं का तिकडं काय खेळतात त्या रानात? काय बघा चला जुगार खेळतात जुगार. तू नको संसारात काढ. बघा आता माझं खोटं नाही ही तरी लावा लावी करणारीच आहे. प्रत्येक घरी लावा लावाच करायला. त्यांच्या संसारात काढायला बया बघितलं का आता? तुम्हाला खोटं वाटतंय ना? चला बघायला चला. आणि जर खरं नसेल ना तर तिथेच ती धरून तुला बघ. आणि जर खरं असेल ना सगळ्यांनी नवरा हाणायचं. हा ज्याचं त्याचं. तुम्ही चालू बा माझ्या नवऱ्यावर मला विश्वास नाही नाही तू बी चल. तुझा नवरा पहिला आहे तिथं. तुझाच नवरा सगळ्यात आधी येऊन बसलाय. ये म्हणून. चला तुम्ही चला सगळे. तिघी चला तिघी बघा. खोटं वाटतंय ना माझं? चला. खोटं असतं तर हिला बोल. हिलाच चला चला बघायला. कुठं आहेत? माझा डाव आहे आता काय तुला 3 पडले काय चेअरमन 2 डबल डाव आहे माझा. हा डबल डाव तुम्ही हा. म्हटलं की दाजी गेले काय घरी? एक एक पडला दाजीला. 8 हे मला एक परत पडलाय. चल चेअरमन घरी जाऊ दे घरी ये अंगात. हिने काय राडा झालाय? ए, मला एक गोठ ठेव गेला का? पी देऊ नको मला बी गुड मला केऊ दे कसला तुमचा जाय केला तुमचा. याच्यासाठी आलता बाई. हे रे ढोलिया. लाज वाटते का दाजी तुम्हाला असलं काय करता? साडी कोण खोकत रे तिकडं उठा तुम्ही. अरे खेळत होतो काय खेळत होता? लाज वाटते का दाजी तुम्हाला? ह्यासाठी मारतय साडी कोणते प्रेम अरे काय माहिती नाही ना जरा टाइमपास चालला होता. ना लय हाणणार मी याला. मला साडी आणतो म्हणला आणि ते जोडतोय हा. पैसे पडले हे रोजच मी जातोय तर रोज बघतो
ना कशाला आगी आगी काय त्याशी म्हणलं होतं बाई नाही खेळत रोज बाबा कोण खेळतो रे? पैसे कमी पडली होती त्याशी मी म्हणलं होतं मग आंब्यात झाडाखाली बसले भाड खाऊन काय रे तर काय रे चोरून नेलं तिला जुगार खेळत बसले आपण काय आम्ही घरी नेलं काय कार्य इकल्या इकल्या इकले इकले काय इकल्या म्हणे घरी नाही हा, तुम्ही जरा पुढं घ्या. पुढं घ्या त्यांना, पुढं घ्या. पुढं घ्या. घ्या पुढं. घ्या पुढं. आणि याला म्हणलं दोन दोन तरी तुझ्या बायकोला काय रे आवडा ते आज चल घरी घे म्हणलं अजिबात नाही जमणार तुमच्याकडे काल पैसे नव्हते ना आज कसं काय पैसे पैसे आलती माय सोड मला तर गावात चुना लावलाय 3 महिने झाले याच्याकडे 5,000 येते याच्याकडे 7,000 येते मी साडी आणाय गेलतो काय झालं दुकान बंद होतं 6,500 रुपये साडी होती काय करू म्हणलं 500 रुपये पत्ते करू 1,000 रुपये आपल्याला येत्या 1,500 रुपये वाढत्या 1,000-2,000 मी उसनं घेतो पण तुला 6,000ची साडी चला आणली. उचलू. आता नोटा आता खिशात 500 आपल्या. झाले, 500 झाले. नाही लय येतं. लय येत फार लय पैसे येते बाकीचे कुठे अगो तुला आहेत ना. तुला मोजून देतो मी थांब लय येत म्हणे नाना लय पैसे गप्पा त्यांचे पैसे जिंकले. मला बायको कपडे घ्यायचे मला 2 मिनिट थांब किती येतोय ए, डोकं कोणाचं आहे 2 मिनिट आपलं लोक असणार कोण असणार अरे लाज वाटते का भाडे सांगायला आपलंच डोकं ती आम्हाला गोवा ती हा 2 मिनिट काय त्या दिवशी माहिती सगळे 6,000 वसूल झाले ना मला तिकडे काही घेणं नाही देणं नाही तिकडे खड्ड्याचं तुम्ही घेतले होते 2,000 रुपये ते शाळेला मग माझे पैसे आले याच्या साईड ना कमी असणार माझ्याकडे किती होती तिकडे तुमच्या बायका जाणं तुम्ही जा झाली माझ्याची 4,500 यांचे पैसे मला आलेले इकडे कोण चालले घेऊन मला काय घेणं देणं तिकडे मारा मी बायको नाव सांग यांना जर शहाणे असते तर तुम्ही दांडेने हाना पैसे भेटले ना डबल टिबल घेतला तुमच्याकडे कसं पाहायचं हाताचा वाशीन घेऊ नको गलास बांबू द्या रे एखादं. अगं ताई, तुला आणि तिच्या डोक्यात घरात बसून मिठू घरात मिठू घे अगं ताई, अर्धा दुकान तुला अरे तुला म्हणत होतो घी साडी अरे तू आणू नको इथं बियांड आले गप्पा इथं नको आणू अरे मी येत नव्हतो मला माझे पैसे येते त्याला सांग नको चला दादी तिथे खेळायची कुठे जायचं इकडे आम्हाला कुठं तुमचा आम्हा काय साडी आणि मी ना येतच नव्हतो यांनी 10 फोन केल्यात मला हा ना काय थांबली हाणकी त्याला कवर आणि कटाई नको आपलं आपण जरा इज्जतून माणसं घरी गेलो तुला काय आणायची आणि तर नको आणू बाबा लोक पळून जायला ना वाढदिवस आता इसरा लग्न मग तू चालली काय आणि तो दुकानदार आहे ना 3,000 साडी देत होता ह्यो म्हणला तसली नको म्हणला बायकोला माझ्या खरं सांगू नको म्हणला 3,000ची म्हणला तिची लायकी का नेसायची असं म्हणलाय म्हणला देत नव्हती तर म्हणला तिला गोडी गोडीत मी फसवलंय तिला काय अक्कल आहे एवढी तुमचं काय सांगेल आपला तेला डबा घेतलेला आहे मी संध्याकाळी तुला तर ना पाहिजे चांगलं थांबली आली काय करणार तू चालली ना उद्या दुसरी बाई